मित्रमंडळी राहत होते. गुरुजींनी जर विद्यार्थ्याला साधकाला हाक मारलं तर ते जरी जोरात बोलत असले तरी याने हळूच म्हणायचं जी महाराज, जी शब्दाने, आणि जवळ गेल्यावर असा हात ठेवायचा. आता तर एखादा शिष्य म्हणाल का जीव चालला होता का एवढं ओरडून राहिले. हे मर्यादा सुटलेल्या आहे. मर्यादा ज्याची त्यांनी सोडल्या म्हणून सगळी ही परिस्थिती आहे. माणूस माणसाला खायला उठलेला आहे. देशाचं बर्बादी करायच्या मागे लागलेला आहे. याचं कारण एकच आहे, कृतीमध्ये असात्विकता, खाण्यामध्ये असात्विकता, तामसी कृती आणि तामसी लेणं आमच्या समोर आलं. त्यामुळे आम्ही माणसाचा वैरी होऊन राहिलो. तर हे सगळं करण्याकरता आम्हाला पहिल्यांदा सात्विकता निर्माण केली पाहिजे. आणि सात्विकता ह्या सत्संगाशिवाय होऊ शकत नाही. आणि तेच पूजेने वामन बाबा असतील, त्याच्यानंतर आपलं सावळाराम बाबा असतील, त्यांनी हेच काम केलेलं. संत ज्या त्या परिसरात असतात. हे फक्त नामरूप भिन्न असते. सगळ्या संतांचं हृदय एकच असते, ते म्हणजे आईचं हृदय. व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. सर्वांचं कल्याण व्हावं ही सगळी त्यांची भावना असते. म्हणून आपल्याला मर्यादेचं पालन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. विठाला 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 ऐकणं आणि पाहणं फार फरक आहे. आम्ही आतापर्यंत आपलं ऐकत होतो, पाहून ओळखल्या गेलं नाही. म्हणून व्यक्तीचं श्रेष्ठत्व प्रत्यक्ष माहिती असल्याशिवाय लक्षात. सन्मानाने बारणे साहेब, खासदार बारणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. श्रीकांतजी या ठिकाणी आहेत. सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. तुम्ही आम्ही खेडीमेडी गदा रोडी आनंदे, हे सगळे 4 पदरी रथ आहे आपला समाजाचा. एक धागा नेत्यांनी पकडायचा, एक धागा संतांनी पकडायचा आहे, एक धागा संरक्षण करणारे असतील त्यांनी पकडायचा आहे, आणि एक समाजाने पकडायचा आहे. तरच हा चौपदरी रस्ता आपल्याला पार करता येईल. नाही तर सगळ्यांकडून एकट्यामुळे होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्व त्यांच्याकडे पद आहेत, सत्ता आहे, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की आपल्या हातून एवढं मोठं हे धर्म कार्य उभं राहिलेलं आहे, होऊन राहिलेलं आहे. पुढच्या पिढीवर याचे 100% परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. मर्यादा महत्वाची आहे. कीर्तनकाराला आजच्या दिवशी मर्यादा आहे. कोणती मर्यादा आहे? भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते चरित्र
भगवंताचं चरित्र अगाध आहे आणि अगम्य आहे. अगाध किती लिहा अशीच गिरी समस्या आपण रोज श्लोक म्हणतो. समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, वृक्षाची लेखणी केली, प्रत्यक्ष सरस्वती माता लिहायला बसवल्या तरी तदपि तव गुणानाम ईश पारण नयाती, नाही वर्णन केल्या जात. शेषाने थोडीशी कंबर बांधली, काही उपयोग झाला नाही. त्याच्या एका जीवाचे 1000 जीवा झाले, फायदा झाला नाही. म्हणून अगम्य आहे, आपल्या अगाध आहे आणि अगम्य आहे, कळण्यास कठीण आहे. कळण्यास कठीण म्हणजे ज्यावेळेस भगवान आईच्या मांडीवर होते आणि ते पूर्वी मातीच्या चुली आणि ते लाकूड आत ढकलताना एक ठिंगी उडली आणि प्रभूचं लहान वय हातावर पडली, एवढं बोरा एवढा फोड आला. आई आई आई, आईची मायाच वेगळी आहे. आई शब्द हा एक करुणेने भरलेला आहे, प्रेमाने भरलेला आहे. मग आईने काहीतरी औषध केले, काही नाही आपलं सोपं साधन शाही लावली, काय असेल. पाहता पाहता मोठा फोड झाला. म्हणजे एवढी ठिणगी बारीक उडली तर बोरा एवढा फोड आला. आणि तेच भगवान 12 गाव अग्नी गिरतात तर जीभ सुद्धा काळी होत नाही. हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. तिथं एकच आहे, मर्यादा आहे बस. हे वेदाने सांगितलं. आपल्याला जसं माहित आहे, तालुका कोर्टाचा निकाल लागला की जिल्हा, जिल्हा झाला की पुन्हा खंडपीठ, खंडपीठ झालं की सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर अपील नाही, बस शेवटचा निकाल. राष्ट्रपतीचे ते ठराविक गोष्टी असतात. तसं वेदशास्त्राचा निकाल हा अंतिम निकाल आहे. शास्त्राने ज्या मर्यादा घातल्या तिथपर्यंत जायचं असते, त्याच्या पुढे जायचं नाही. सगळ्या जीवनात मर्यादा शिकवणं म्हणजे काल्याचे कीर्तन आहे. ते चरित्र कोणतं चरित्र? रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी. रांगताना आणि गाई राखताना जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे. कशा करता उच्चार करायचा आहे तर पवित्र व्हायचं म्हणून. पवित्र होईन चरित्र उच्चारे, नामाच्या आधारे गोजरिया. आता पवित्र आणि अपवित्र हा कालबाह्य शब्द झाला. पण जोपर्यंत आपण याचं सिंहावलोकन करत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद मिळू शकत नाही. पवित्र आणि अपवित्र या गोष्टी आपल्या कृतीने होत असतात. हवा पाणी जे जे काय असेल ते जे सगळं खराब होते ते आपल्या कृतीने होते. म्हणून पहिल्यांदा सत्संगामध्ये येऊन संत महात्मे आपल्याकडून माणसाची कृती सुधारून घेतात. कृती सुधारली की वातावरण सुधारते, वातावरण सुधारलं की वलय बदलते, आणि वलय बदललं की प्रत्येक जगातल्या प्रत्येक देशाला असं वाटते की भारतातला प्रत्येक पुरुष हा रामाचा अवतार आहे, भारतातली प्रत्येक स्त्री हे सीतामातेचा अवतार आहे. जे त्यांना कळते आमचं आम्हाला कळलं पाहिजे म्हणूनच तर हा बाबाने एवढा खटाटोप केलेला आहे. कधी कधी काय होते, आपण केवढा हे आपल्यालाही कळत नाही. आपण काय आणि केवढा हे दुसरी कोणी कळलं पाहिजे. जी माणसं आपल्याकडे आपल्या या संस्कृतीमुळे आपल्या या संस्कारामुळे आदराने पाहतात त्याची सांभाळ करणं आपलं काम आहे. आणि हे सांभाळ करण्याकरता 4 गोष्टी लागतात. मग अशी बोल आता पुन्हा 2 पावलं मागे आलो. नेते मंडळी आमची बसलेली आहेत. आपल्याला जात धर्म पंथ पक्ष याच्या पुढे पाऊल टाकून काम करायचं आहे. तरच वसुधैव कुटुंबकम आपल्याला हे अनुभवता येईल. म्हणून आपल्या कार्य करणाऱ्या सर्व या महान व्यक्तीचे नाव नेता किंवा पुढारी असतात. नेता म्हणजे समाजाला देशाच्या स्वाभिमानाच्या रस्त्याने सर्वांना घेऊन जाणारा नेणारा, त्याला नेता म्हणतो. आणि पुढारी त्याला म्हणतात ज्या ज्या वेळेस समाजावर काही अरिष्ट येतात, मलंगडाच्या भावना असतील, राम मंदिराच्या भावना असतील किंवा अन्य कुठल्या भावना असतील, अवरसेन असेल, अतिवृष्टी असेल, कुठं जाडपोड असेल, असे ज्या ज्या वेळेस प्रसंग येतात त्या त्यावेळेस सगळ्यांच्या पुढं होऊन जो काम करतो म्हणजे संकटाचा शत्रू
संकटाचा जो शत्रू आहे आणि सर्व समाजाच्या पुढे होऊन जो काम करतो त्याला म्हणतात पुढारी. पुढारी हरी म्हणजे शत्रू. सर्वांच्या या सगळ्या दुःखाचं संकटाचा सामना स्वतः पुढे होऊन जे करतात त्यांना आपल्या पूर्वजांनी पुढारी नाव ठेवलं. सर्वांना सुयोग्य मार्गाने देशाचा स्वाभिमान जागृत करण्याकरता सर्व समाजाला घेऊन जातात त्यांना नेता म्हणतात. हे नाव आपल्या पूर्वजांनी ठेवलेले आहेत. म्हणून सर्वांना मिळून हा जगन्नाथचा रथ आपल्याला ओढायचा आहे. आता जगन्नाथाचं नाव आलं म्हणून बोलायला हरकत नाही. आम्ही कालच बघितलं जसं आता अयोध्येच्या जगन्नाथपुरीचं सुद्धा एवढं मोठं काम होऊन राहिलेलं आहे. खूप आहे. जे जे आपली तीर्थस्थानं आहेत हे सगळे पुन्हा वैभवामध्ये उभं राहणं, वैभवामध्ये उभं राहून पुन्हा कोणालाही काही धक्का लागणार नाही याची काळजी घेणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि हे सगळं म्हणजेच खरं एकीकरण म्हणजे काला आहे. अनेक भाषा आहेत, अनेक चालीरीती आहेत, अनेक भाषा, अनेक वेश, परंतु देश मात्र एकच आहे. हे आपल्या पूर्वजांनी शिकवलं. साधू संत महात्म्यांनी आपल्या अध्यात्म क्षेत्रातून हेच ज्ञान गिरवलं. सर्वांमध्ये एकात्मता निर्माण करून दृढ भाव निर्माण करणं, आनंद व्यक्त करणं हाही एक काला आहे. आणि तो काला भगवंतांनी गोकुळामध्ये केलेला आहे. कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं तर रांगताना आणि गायी राखताना. भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. किती आनंद. जसं आपल्या या परिसरामध्ये आनंद लांब पासून पाहत आलं. सगळ्या कमानी लाईटी हे सगळं पाहिल्यानंतर मंडपात पाहिल्यानंतर मंडप आपल्याला असा पाहावा लागते. एवढा सगळा मंडप आहे. नाहीतर काय माणसाचं 10 बाय 10चं मंडप देणं मुश्किल होत राहत. तर हे सगळं आपण जे करून राहिलो पाहून राहिलो हे संतांच्या कृपा आशीर्वादाचं फळ आहे. तसं गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाले, असे मंडप दिले, सत्संग चालू झाला, गुढ्या उभारल्या. गुढिया तोरणे 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 करती कथा गाती गाणे बाळकृष्ण आपण आता द्रुतगती मार्गाला लागलो. आता 140 ने 150च्या स्पीडने चालूया. फक्त अपघात होणार नाही याची काळजी घ्यायची. 12ला बरोबर आपलं सगळं आवरलं पाहिजे. मान्यवरांना सुद्धा आपल्याला 2 शब्द संवाद त्यांना साधायचा आहे. किंवा गुढ्या उभारल्या, तोरण बांधलेत. काही महिनेपर्यंत हा उत्सव सुरू होता. आता भगवान लहानाचे मोठे झाले. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या त्या सवंगड्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की गोपाळांनो आपल्याला धर्म रक्षणाचं काम करायचं आहे. गोपाळाने सांगितलं की प्रभू धर्म रक्षणाचं काम आणि आपण अरे तो मथुरेचा राजा त्याला हे सहन होत नाही आणि आपण लहान मुलं आहोत. भगवंतांनी सांगितलं संघटना मजबूत करा. संघटना मजबूत आणि निर्हेतुकपणे काम करत असेल तर मोठ्या मोठ्याला सुद्धा वाकावं लागते. विठाला 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 अरे अशा प्रकारे सगळं आपल्याला हे सगळं सर्वांना मिळून उभं करायचं आहे.
तर भगवंताने भगवान लहानाचे मोठे झाले हे सांगत होतो. पेंद्या सुदामा वैजा वाकड्या यांच्या संगतीमध्ये दया दुधाची चोरी करायला लागले आणि दया दुधाची चोरी करत असताना गवळींना थोडं बरं वाटलं आणि मग हळूहळू हे पेंद्या सुदामा वैजा वाकडे यांना सुद्धा समाधान वाटायला लागलं. परंतु ते स्वतंत्र सांगायला लागले. भगवंतानी विचार केला की तुम्हाला जर आनंद प्राप्त करायचा असेल, पोटाला पोटभर मिळवायचं असेल तर स्वतंत्र चालून जमणार नाही. पूर्वजांच्या विचाराने वेद नीतीने आपल्याला जीवन जगलं पाहिजे. पण तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर तुम्ही एक काम करा. याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे याला तरी याला तरी यारे लागे याला तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो मोठा भर आज देतो मोठा भर या माझ्या मागे या. देवाच्या आणि संतांच्या मागे आपण नेहमी गेलं पाहिजे. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चाललो वगैरे वगैरे. म्हणून देवाने प्रभूने सांगितलं माझ्या मागे या, तुम्हाला पोटभर देतो. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरे नाही म्हणे पर्यंत. पाहेच विचार करू आपण. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हे एक त्यातलं तत्व महत्वाचं आहे. भगवंताच्या पाठीमागे गोपाळ चालायला लागले पण आरडाओरड करायला लागले. आम्हाला एकात्मता स्वीकारायचे पण आरडाओरड थांबवला पाहिजे. म्हणून भगवंतांनी सांगितलं तुम्हाला मी पोटभर देतो, फक्त एक पथ्य पाळा, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तिसऱ्या चरणात सांगितलं हळूहळू ढाडे ढाडे केतुलीने एक वेळे ह्या परमात्मा प्राप्तीचा उपाय सांगितला. संयमाने आणि स्थिरतेने काम करणं हे सगळ्यात महत्वाचं. भगवान पुढं आणि गोपाळ पाठीमागे. भगवान म्हणायला लागले गोपाळांनो आतापर्यंत तुम्ही विनाकारण ह्या ज्वारीच्या कण्या खाऊनच पोट भरत होते. ज्वारीच्या कण्या खाऊन कोणी काय कुस्त्या जिंकल्या का? त्याला दूध घ्यावं लागते, बदाम पिस्ते खावे लागतात, आणखीन काय असेल. पण आता एक काम करा, ह्या सकस आहाराचा विचार करा आणि जे तुम्हाला पोषक नाही त्याच्यामुळे तुम्ही जगत होते ते आता असे कुविचार टाकून द्या. मी ममत्वपणा सोडून द्या. आहे ते सगळं हे समस्तही सर्व वासुदेव ऐशा प्रचिती रसाचा ओतला भाव असे सगळे हे आपल्या अंतःकरणाचं उत्थान करा आणि मग हे सगळं आपल्याला प्राप्त होत राहील. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे साठा गाठे 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 दे नका भरू बोले दे नका भरू बोले
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चालू होतं चालू होतं हॅलो 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 चालू होतं चालू होतं ना तू याद तारी यार लागे याद तारी यार लागे यार तारी यार लागे यार तारी यार लागे
लहानाचे मोठे झालेत. पेंद्या सुदाम्या वैजा वाकडे यांच्या संगतीमध्ये दह्या दुधाची चोरी करायला लागली. दह्या दुधाची म्हणजे चित्ताची चोरी केली. कुठल्याही क्षेत्रामध्ये चित्त आणि मनापासून केल्याशिवाय काम होत नाही. धर्मरक्षणाचं काम हे खऱ्या अर्थाने सगळ्याकडून मनापासून व्हावं. नंतर घ्या. तर म्हणून सर्व गोपाळांच्याकडे जाऊन अधिक आपलं प्रेम वृद्धिंगत व्हावं म्हणून दह्या दुधाची चोरी सुरू केली. भगवंताच्याकडे 9 लक्ष गायी होत्या. 9 लक्ष गायी घरी असून चोरी करायचं कारण नाही, पण हे सर्वांचं चित्त आपल्याकडे घ्यायचं. चित्त चोरी येले नंदाचे नंदने, म्हणून दह्या दुधाची चोरी केली आणि चित्ताची चोरी केली. गवळणीला सुरुवातीला बरं वाटलं, आता गाऱ्याने घेऊन निघाले. चांगलं काम करत असताना सगळ्यांनाच बरं वाटत असते असं नाही. बऱ्याच मंडळीला ते योग्य वाटत नाही. सुरुवातीला ज्या गवळींना बरं वाटत होतं त्याच गवळणी यशोदेकडे तक्रारी घेऊन गेल्या आणि यशोदाने सांगले, 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणीचं माझ्या खेळ घे. 5 वर्षाचा माझा मुलगा अंगण सोडून जात नाही. तुमच्या घरी दही दूध चोरायला येईल कसा? तुम्ही ओढाळा ढाळ गजात, तुम्ही थाईच्या ओढाळा गे गोकुळीच्या नारी. सगळ्या गवळणी मिळून गेल्या. एकट्या गवळणीचं ऐकलं जात नाही. आपण आपलं काम घेऊन आपल्या नेत्याकडे गेलं तसं, पण सगळे गावकरी जर गेले ते काम लवकर होते. तसं गवळणीने विचार केला की एका गवळणीची तक्रार यशोदा ऐकत नाही. सगळ्या म्हणून गेल्या आणि तक्रार द्यायला लागला. यशोदा आईच्या लक्षात आलं की मुलगा खोडकर झाला. कृष्णा उद्यापासून शाळेत जा. आता शाळा आपल्या आहेत जिल्हा परिषदच्या, मराठी, आता पुन्हा इंग्लिशची त्याच्यात भर पडलेली आहे. शाळा म्हणजे आपण सुखाने जगणं, इतरांना सुखात जगवणं ही खरी शाळा आहे. आता बरेच माणसं म्हणतात, तुम्हाला कळलं काय? मग आमची शाळा म्हणले काय, गरिबाच्या मुलीचा विवाह झाला होता, याने त्या सोयऱ्याकडे गेला, काहीतरी खोटं नाटक करून टाकलं मोडून. त्या मुलीचे आई वडील रडत होते. हा हळूच त्या मित्राला म्हणतो, अरे बाबा हे का रडून राहिले? ते म्हणले, पठ्ठ्याची शाळा आहे, याला शाळा म्हणायचं का? दुसऱ्याचं वाईट करणं याला शाळा नाही. सगळ्यांचं चांगलं करणं ही शाळा, आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं ही गोमातेची भाक आहे. हे गायीची आंतरिक इच्छा आहे. तुम्ही गायीच्या पाठीत धबाका मारा, खायला घाला, नका घालू, तुमच्याकडे ते प्रेमाने पाहणार आहे. म्हणून गायीचं रक्षण करण्याकरता आईने सांगितलं की तू आता उद्यापासून शाळेत जा, म्हणजे गायी घेऊन जा. भगवंताने आपल्या गायी सोडल्या. पेंद्या सुदाम्या वैजा वाकडे यांनी आपापल्या गायी सोडल्या. वृंदावनाच्या यमुनेच्या तीरावर वृंदावनामध्ये गायीचे रक्षण करत असताना अनेक खेळ खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी हमामा बोरा हमामा हमामा बोरा हमामा बोरा हमामा बोरा हमामा बोरा हमामा बोरा घुमरी वाजे ग मामा घुमरी वाजे ग मामा घुमरी वाजे ग मामा घुमरी वाजे ग मामा हमामा बोरा हमामा हमामा बोरा हमामा बोरा हमामा बोरा तू बकती बक बोरा त्रिगुण हबग दुबगती बग बोरा तिरगुण खेळ मांडू हबग दुबगती बग बोरा तिरगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू अनेक खेळ होते. गोपाळ काय ऐकेना, आपली मंडळी काय ऐकेना असते. आता आपल्याला सगळ्याचे सुविचार ऐकायचे आहेत. हमामा सागमा, आता आपला हमामा होईल सुरू. आता 12 जर वाजले
ते हमामा सुरू होईल का हो? कशाचा गोंधळ आहे म्हणले हमामा सुरू झाला. चांगले खेळ आमचे सगळे मंडळी महाराज मंडळी आहेत. एकापेक्षा एक खेळ हे पूर्वीचे खेळ होते. आताच्या खेळाबद्दल नाही आपल्याला बोलायचं. शेवटी हे खेळ खेळत असताना त्या कंसाकडून राक्षस येत होते. तुम्ही खेळ खेळा, हरिहरी करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, अगर राजकीय क्षेत्रामध्ये राजकारण करा, पण सावध राहिलं पाहिजे. परकीयांचे आपल्याबद्दल काय काय डावपेच आहेत याच्याबद्दल आपण सावध राहिलं पाहिजे, नाहीतर कधी फसू सांगता येणार नाही. गोपाळ बेसावध होते परंतु भगवान सावध राहायचे. एक दिवस अजगर आला, त्या अजगराच्या तोंडातच सगळे गोपाळ गेले. भगवान सावध होते म्हणून आत गेले, पोट फाडून बाहेर आले. एक दिवस एक बगडा आला, तर बगडा एकदम कमरे एवढा बगडा कुठं पाहायला का कोणी, पण भगवंताने वेळे ओळखलं. खेळत होतो यमुने तटी, बक लागला माझे पाटी, मग मी धरुनी चंचू उपटी, धरणीवरी आपटीला. एकागासूर बगासूर आगासूर सगळे असुर संपून टाकले, अवघी दैत्य खाणी वधी येणे. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीचे पारायण कराय, दिंड्या पालख्या वाऱ्या हेही करायचं आहे, पण सावधही राहिलं पाहिजे. कळत न कळत कुठल्या रूपाने आम्हाला कोण धक्का लावते, आम्हाला धक्का लावणाराला धक्का लावायचा नाही, पण विनाकारण धक्का लावूनही घ्यायचा नाही. हे दिघे साहेबांनी आपल्याला शिकवलेलंच आहे. खाला बर ते तोपर्यंत सुविचार होते ना. स्वामींच्या आश्रम सर्व मंत्री महोदय येऊन राहिलेले आहेत. आपण आपल्या पद्धतीने आवरू. आणि कसा एवढा मोठा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं करणाऱ्याला वाटत नाही आमचं कौतुक व्हावं, पण आपलं कर्तव्य असते त्यांचं कौतुक आणि त्यांचं अभिनंदन करायचं. खाला खाला एखादा पेशंट एकदम शेवटच्या श्वासावर होता, दवाखान्यात गेला, सुधारला, पिलंही दिलं, पण डॉक्टरची इच्छा असते फक्त रोगाच्या मुखातून निघावं की डॉक्टर साहेब आपल्यामुळे जगलो. तसं कार्यकर्त्यांनी असं वाटते की कोणीतरी शाबासकीचा आपल्या हात पाठीवर टाकायची. पूज्य स्वामी चरण याचे पूज्य चरण आलेले आहेत, आदरणीय पूजने नाना आहेत, सर्व आमची संत मंडळी आहेत. तेव्हा हे जे ते आपल्याला थोडंसं प्रसंग पार पाड्या, तोपर्यंत आपण थोडं थोडं आवरत घेत राहू. भगवंतांनी सांगितलं की पेंद्या, आपल्याला जर पोटभर खायचं असेल, खडकी सोडियेल्या मोठा माझेचा खडकावर बसवलं आणि गोलाकार बसवलं पास. भगवान मध्ये सर्व पदार्थ एकत्र केले. ही खरी एकात्मता द्वापार युगामध्ये भगवंतांनी आपल्या भक्तांना गोपाळांना शिकवली. पेंद्या तुम्ही बघा, सुदामा ब्राह्मण जातीचा आहे. पेंद्या कोणत्या जातीचा सांगता येईल का तुम्हाला? वाकड्या कोणत्या जातीचा आहे? सगळ्या जाती धर्माचे लोक भगवंतांनी एकत्र केले आणि सर्वांनी मिळून या दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केला. तसा जर विचार केला तर कंस हे काही वेगळे नव्हते. कंस तर सख्खे मामाच होते ना, भगवंताचे मामा होते, पण ते धर्मविरुद्ध कार्य करायला लागले. म्हणून भगवंतांना हा विचार करणं अतिशय गरजेचं पडलं आणि तो भगवंतांनी विचार केलेलाही आहे. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या यांच्या संगतीमध्ये अनेक खेळ खेळत होते. खूप दिवस कुठं जात होता हे कळत नव्हतं. गेले 7 दिवस कसे गेले आपल्याला कळतही नसल. हा कार्यक्रम झाला की तो रात्रंदिवस सारखं सारखं हे चिंतन आहे. अजून 8 दिवस तुम्ही झोपेतून उठू बसणार. चला कीर्तनाचा टाइम झाला, पंक्तीला वाढायचा आहे, टाइम झालेला आहे, हे सगळं आणि तुम्ही 8 दिवस फक्त करणार. पण तुमची पिढी तुम्ही गेल्यानंतर सुद्धा हेच करत राहतील की आमच्या पूर्वजांनी हे केलेलं आहे. भगवंताने आता सगळ्या गोपाळांना जवळ बोलावलं आणि आता सगळे पदार्थ एकत्र केले. काला वाटायला सुरुवात केली.
देवाच्या हातून आईच्या हातून घेतलेलं सगळंच महत्वाचं असते, आनंददायक असते. अशा काही म्हणी असतात पहा. रस्ता चलना साफ चाहे उसमें फेर हो, सल्ला लेना भाई की चाहे उसमें बैर हो, पत्नी करना पतिव्रता चाहे भले बेनूर हो, न्याय करना नेक से चाहे अमीर या फकीर हो, भोजन करना माता से चाहे उसमें जहर हो. ठाला विठाला. आईच्या हातून दिलेलं विष भक्त प्रल्हादाला विष नाही अमृत झालं त्याच. आईचा जिवाळा, आईचं प्रेम हे एक वेगळंच असतं. देवाच्या हातून आणि आईच्या संतांच्या हातून मिळावं. उदाहरणार्थ हलवायाच्या दुकानामध्ये अनेक पदार्थ असतात, लाडू जिलबी काय काय असेल ते थाळीचे थाळे असतात. ते जसेच्या तसे मुलाला दिलं तर त्याला भातकुलं म्हणत नाही. ते पदार्थ आईकडे दिले पाहिजे आणि आईच्या हाताचा स्पर्श झाला, आईने मुलाला दिलं की ते भातकुलं ठरते, त्याच्यात प्रेम मिक्स होते. भगवंताच्या हातून हा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा ठरतो. प्रसाद हे सर्व दुःखानाम हानी रसो पाहिजे. सर्वांना तो प्रसाद भगवंताच्या हाताचा स्पर्श झालेला मिळाल्यामुळं त्यांची जीवदशा संपून गेली. एकदम ते शिव अवस्थेला प्राप्त झाले. खरा काला त्यांचा तो झाला आणि तो काला सगळं वाटायला लागलंय. ज्या गोपाळांना काला वाटला त्या गोपाळांचं आपण चिंतन करू. सूचना आलेली आहे की मंत्री महोदय येऊन राहिले, थोडा टाइम लागेल, 10-15 मिनिट. तोपर्यंत आपल्याला आपलं सगळं काम उरकून नेते मंडळी बोलत राहते आणि तोपर्यंत मंत्री महोदय येतात. अगोदर आपलं हे आवरून घेणे महत्वाचं आहे. नाहीतर हेच पण आपण एकच्या पुढे गेलं की मग कोणाची कोणाला भीड राहत नसते. कारण सगळ्यांच्या गाड्या रिझर्व झालेल्या आहेत. आता रिझर्व झालेली गाडी 2-3 किलोमीटर चाल. मित्र निघाले, पंप नव्हता जवळ, गाडीचं पेट्रोल संपलं. मग थांब झोपू म्हणे गाडीला पालतं केलं, हलवली अशी 2 किलोमीटर 3 किलोमीटर गेली. म्हणते की 50 किलोमीटर नाही जात. तसं आपल्या आता गाड्या रिझर्व झालेल्या आहेत. तास अर्धा तास पुढे ढकललं जाईल आणि जास्ती जर एकच्या पुढे गेलं तर मग कोणाची कोणाला भीड नाही राहणार. त्याच्या आत आपल्याला करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे, तेही करायचं आहे. म्हणून मगाशी बोलल्याप्रमाणे एकट्याकडून कोणतंच होत नाही. नेत्याची बाजू, भक्ताची बाजू आणि सर्व सांभाळणाराची बाजू, या सगळ्या मिळून आपल्याला हे काम करायचं आहे. ज्या गोपाळांना काला वाटला त्या गोपाळांचं चिंतन करू. पुनश्चे आम्ही सर्व संतांच्या वतीने आपल्या सर्व कार्यकारिणीचं, सर्व पदाधिकारी आणि आपले सर्व नेते मंडळी सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. मुख्यमंत्री साहेबांचं, खासदार साहेबांचं, दोन्ही खासदार साहेबांनी त्यांचं अभिनंदन करतो. असंच राष्ट्रकार्य, धर्मकार्य आपल्या हातून सदैव होत राहावं. आणि असं आहे, त्यांचं नुसतं फोन केला तरी कामं होतात. आमची मंडळी किती जरी असले तर आम्हाला 100 रुपये जर गोळा करायला असले तर 100 माणसाचे दार पाहावं लागतं. साहेबांनी नुसतं हलव म्हटलं की लगेच सगळं तयार होत राहते. म्हणून ज्याचा त्याचा योग्यपणा, मोठेपणा जिथे तिथं आपल्याला कामाला आणायचं आहे. सर्वांनी मिळून आपण हे काम केलेलं आहे. अभिनंदन कोणत्या शब्दात करावं, किती कौतुक करावं, शब्द थोडे आहेत. सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा कार्यक्रम आपण हा पार पाडलेला आहे. सर्वांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या हातून असंच हे सर्व कार्य घडत राहावं ही नवनाथाच्या चरणी आणि प्रभू रामचंद्राच्या चरणी, सर्व देवदेवतेच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. आणि पुढच्या सूचना आपल्या आलेल्याच इथं आम्हाला सांगणं योग्य अयोग्य असं एखाद्याच होऊ शकेल. तिथं 22 तारखेला आपण आपल्या गावामध्ये अगदी गुढ्या उभारा, तोरण बांधा, भजन पूजन, प्रभू रामचंद्राचा जयघोष आपल्याला करायचा आहे. ज्या संतांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे त्या संतांचं चिंतन करू. माऊलीचं भजन होईल, शेवटची चाल आपण गोठून टाकू आता.
आमचे नेते मंडळी कर्ज गोठून टाकतात शेतकऱ्याचे. आता आम्हाला थोडा अधिकार आहे, अजून 1-15 मिनिटं आम्ही आमच्या सगळ्या महाराज मंडळीची चाल गोठून टाकतो. आता चाल म्हणत टाइम घालवल्यापेक्षा दुसरं आपण आता पुढचं कार्य उरकून घेऊ. माऊलीचं भजन होईल, हांडीचा अभंग होईल. हांडी हाय काला आहे, काल्याचा अभंग कंठी धरला कृष्णमणी. तुका म्हणे भूमंडळी, चाल झाल्याशिवाय खरं त्याच्यात आनंद नाही. धावती चाल भैरवीची आपली गायक मंडळी म्हणतील. नंतर पुढचा कार्यक्रम कसा करायचा आयोजक मंडळीला आपल्याला सांगते. पण ज्ञानेश्वर माऊली भजन झालं, आरती सुरू झाली म्हणून कोणी उठण्याचा प्रयत्न करू नका. अजून आपल्याला 15-20 मिनिट, अर्धा तास असं शांत बसायचं आहे. ही सर्वांना विनम्र प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली सिक्के लावी येले तुरी होतो तिघाचे विवरी. तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरलोनीकडे वाहत्या धारा घारे दोहेचा गोपरा. तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरलोनीकडे का म्हणे हाती टोका दिला दोहे का वारे दोहीकडे मुख पसरून कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश. वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला दादा वाटू एकमेका वैष्णवनिका हा तुका म्हणे भूमंडळी, हा तुका म्हणे भूमंडळी, तुका वैष्णवनिका दोन मिनिटं. या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मृदंग वादक, त्याच्यामध्ये घेऊ भैरवीमध्ये मृदंग वादक विकासजी बेलुकर यांनी या ठिकाणी मलंगडाच्या साठी एक अत्यंत सुंदर एक मृदंगामध्ये
बसवलेला एक छान बोल आपल्याला ते वाजून दाखवत आहेत. त्यांची पहिल्यापासून इच्छा आहे मला मलंगड मृदंगातून वाजून दाखवायचं आहे, म्हणून मी त्यांना विनंती करीन. आदरणीय बाबांची इच्छा आहे, त्या निमित्ताने मला सर्वांचे आशीर्वाद मिळतील. आदरणीय समोर मधु गुरुजी पण आहेत, त्यांचे पण आशीर्वाद मला प्राप्त होतील. सर्वांनी जय म्हणायचं. अतिशय कमी वेळेत समोर लावून नाही मला पुढे अरे आता ते धरा ना. तेव्हा वेळ ओके ओके ओके. हा धरण स्टँड पकडा. हा असं लावून धरून ठेवा. अच्छा ओके. धान धान तिथे ताण ताण तिथे ताण ताण तिथे ताण ताण तिथे ताण 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 तिथे ताण ताण तिथे ताण धाकड धे दिगन नगे तिथे कथा कीर्तकता 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 श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. जय म्हणा. हे शब्द मी पखवाजातून वाजवण्याचा प्रयत्न करतो. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. धन्यवाद. बरं स्वामी आता मधु झालं का? धन्यवाद महाराज. आम्हाला इकडे वाटलं लक्ष आणखी द्या. नाही का? संस्थेचे सभासद हरिभक्त परायण गणपत मामा देशेकर, अध्यक्ष सप्ताह समिती हेमंतजी मडवी, माजी सरपंच उसाटणे आणि विकास पाटील ब्राह्मण करवले यांनी ताबडतोब कीर्तनकारांच्या गादीपाशी यायचं आहे. आज या ठिकाणी देवगड संस्थानचे सर्वेसर्वा सन्माननीय वैकुंठवासी गंगागीर महाराजांचे उत्तराधिकारी भास्करगिरी महाराज या ठिकाणी आले, आपल्याला उपकृत केलं. त्यांच्या अमृतमय मधुर वाणीतून महाराजांचं जीवनचरित्र अतिशय तपस्वी आहे. महाराज स्वतः तपस्वी आहेत. त्यांच्या मधुर वाणीतून कृपाशीर्वाद देण्यासाठी वैकुंठवासी वामन बाबा आणि सावळाराम बाबा आणि आप्पा माऊली यांच्या पावनभूमीमध्ये येऊन मलंगगड मच्छिंद्रनाथाचा हा कार्यक्रम त्यांनी संपन्न केला. त्याबद्दल आम्ही उपकृत आहोत. त्यांचं वस्त्र, श्रीफल आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी भेट देऊन त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. आचार्यांचे पूजन करायला आचार्यांचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था हरिभक्त परायण परमपूजनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय आमचे कोरेकर बाबा त्यांच्या स्वास्थ्य कारणामुळे अनुपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचेच प्रतिनिधी म्हणून संस्थेचे आमचे चिटणीस वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज देवाची आळंदी यांचे चिटणीस पेंदिले नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. नानांना आम्ही आवाहन करतो, नाना आपण स्टेजवर यायचं आहे. वारकरी आज महाराष्ट्रामध्ये जो कीर्तनकार आहे हा सगळा कीर्तनकार जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने दिलेला कीर्तनकार आहे आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था इथे असली पाहिजे म्हणून समितीनं निर्णय घेतला आणि नाना या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्यासाठी आणि आमचे देवगड संस्थानचे अध्यक्ष भास्करगिरी महाराज यांना विनंती करतो, त्यांना 1 लाखाचा पुरस्कार आम्ही देतो आणि या सप्ताह समितीच्या वतीनं मलंगगड मच्छिंद्रनाथ या ठिकाणी डोंबिवली ठाणे वारकरी
संप्रदाय अध्यक्ष चेतन महाराज उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे रायगडचे आणि विष्णुदादा उपस्थित आहेत हे सुद्धा. आणि नानांना आमच्या हे पुरस्कार म्हणून बक्षीस आणि वारकरी शिक्षण संस्थेची सेवा, वारकरी शिक्षण संस्था चेतन महाराज आणि विष्णू 1 लाख रुपये सांगितलं हो. आणि सप्ताह समिती, या सप्ताह समितीच्या वतीनं 1 लाख रुपये आणि पुरस्कार या वारकरी शिक्षण संस्थेला आम्ही देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चेतन महाराज आणि विष्णुदादा यांनी समोर यायचं आहे. हरिभक्त परायण आमचे मनोहर बुवा कडू त्यांना मदत करतील. हरिभक्त परायण आमचे विठ्ठल महाराज नाईक, कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. या ठिकाणी शंकराचार्य उपस्थित आहेत. हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज वारिंगे यांना विनंती करतो, शंकराचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. लवकर चला, लवकर चला, लवकर वस्त्र. हा, त्यानंतर या ठिकाणी प्रकाश पाटील आणि राजेंद्र वारी साहेब यांना विनंती करतो, त्यांनी स्टेजपाशी यायचं आहे. प्रकाशजी पाटील घोट आणि राजेंद्रजी वारे साहेब यांना विनंती करतो, त्यांनी स्टेजपाशी यायचं आहे. या ठिकाणी माननीय उद्योग मंत्री आमचे उदयजी सामंत उपस्थित आहेत कार्यक्रमासाठी. त्यांचं स्वागत आमचे समितीचे प्रकाशजी पाटील आणि राजेंद्रजी वारे साहेब करतील. उदयजी सामंत, लवकर चला. मावळचे खासदार दूरवरून आमच्या या सप्ताहाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. मावळवरून आमचे खासदार श्रीमान श्रीरंगजी आप्पासाहेब वारणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो, त्यांनी मंचापाशी यायचं आहे. आमच्या समितीचे श्रीमान लक्ष्मणजी पाटील आणि नितीनजी ठाकरे यांना विनंती करतो, त्यांनी खासदार श्रीरंगजी आप्पासाहेब वारणे यांचं स्वागत करायचं आहे. हां, 2 मिनटं फक्त, 2 मिनटं. खासदार मावळचे आमचे श्रीरंगजी आप्पासाहेब वारणे यांचं स्वागत करते लक्ष्मणजी पाटील, नितीनजी ठाकरे. लवकर लवकर. त्यानंतर आमचे कल्याणचे खासदार, ज्यांच्या संकल्पामुळे हा मंडप आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. हा कार्यक्रम योग्य रीतीनं पार पाडावा यासाठी आमचे लाडके खासदार, कल्याणचे खासदार श्रीमान श्रीकांतजी शिंदे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी अमोल परिश्रम करून, आणि आम्ही विनंती करतो आमच्या समितीचे वैभवजी भोईर, संतोषबुवा पाटील आणि त्याचबरोबर कल्याणचे आमचे महेशजी गायकवाड यांना विनंती करतो खासदार साहेबांचं स्वागत करायचं. लवकर झालं ना, झालं ना. आचार्य उदयजी, अरे बाबा झाले ना. उदयजी सामंत आचार्य उदयजी, ठीक आहे. त्यानंतर आचार्य उदयजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. त्यांनी कृपया मंचापाशी यायचं आहे. कृपया बाकीच्या मंडळींनी जरा जागा ठेवा, मागे सरका. बाकीच्या मंडळींनी मागे सरा, मागे सरा. बाकीच्या मंडळींनी मागे सरा कृपया. चला लवकर. आचार्य उदयजी, लवकर चला. सन्माननीय राजूजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू पाटील साहेब, त्यांना विनंती करतो, त्यांनी यायचं आहे. सन्माननीय राजू पाटील साहेब कुठे असतील ताबडतोब. धन्यवाद. सज्जनांनो, शांत राहा, शांत राहा. या ठिकाणी आपल्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी आमचे वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज यांचे चिटणीस सन्माननीय हरिभक्त परायण
गुरुवर्य नाना चंदिले नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 शब्द आशीर्वाद परक आम्हाला ते उद्बोधन करतील. वारकरी शिक्षण संस्था उभे राहू द्या, उभं राहू द्या ना, उभं राहू द्या, उभं राहू द्या. वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज सन्माननीय नाना आपल्याला उद्बोधन परक 2 शब्दामध्ये आशीर्वाद देतील. नानांना मी विनंती करतो. परमपूजनीय भास्करगिरी महाराज त्यांच्या समोर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये 2 शब्द. बसून घ्या, खाली खाली बसून घ्या. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रये जननी देवांचे परमपूज्य आदरणीय महंत आमच्या देवगड संस्थांचे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांची आज इथे सेवा झालेली आहे. भगवान शंकराचार्यांची परंपरा चालवणारे महंत देखील इथे आहेत आणि सर्व उपस्थित अनेक मोठे मोठे गुणीजन, मोठे मोठे कार्यकर्ते, गायक वादक, भागवताचार्य असतील, गायनाचार्य असतील आणि सर्व उपस्थित माता पिता या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हा सोहळा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये, माझं 76 वर्षाचं वय सुरू आहे, मी मराठीत बोलतोय. खासदार साहेब, 76 वर्षाच्या वयात मी एवढा सोहळा इथे पाहतोय. माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा दिवस आहे. आमचे संस्थेचे माझे परममित्र, संस्थेवर नितांत प्रेम करणारे आमचे शास्त्री प्रल्हाद शास्त्री यांचा आणि माझा 2 वर्षापासून परिचय झाला. संस्थेच्या फडावर तिथे हजारो लोक असतात, त्यांची तिथं सेवा झाली. आमचा नाईक विठ्ठल नाईक, आणखी इतरत्र महाराज मंडळी. विठ्ठल नाईक तर आमच्या संस्थेचा विद्यार्थी आहे, अनेक इथे संस्थेचे विद्यार्थी आहे. मी जास्त तुमचा वेळ न घेता परमपूज्य आदरणीय सद्गुरू सावराम बाबा, सद्गुरू वामन बाबा, सद्गुरू आप्पा मौली यांनी हे मलंगगडाचं जे अभियान सुरू केलेलं आहे, मी तर नेत्यांच्या चरणी नतमस्त होऊन अशी प्रार्थना कराय, त्यांनी तो प्रश्न निकाली काढावा. त्यांना डावलून, त्यांना दुःख देऊन असं करू नका. काहीतरी नियमाने हा प्रश्न मार्गी लागावा आणि तुमच्या या कार्यक्रमाला सद्गुरू जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विश्वस्त, शांतीब्रह्म माझे मारुती बाबा कोरेकर, सर्व शिक्षक यांचा वतीने तुम्हाला गोड असा आशीर्वाद देतोय. हे कार्य करण्याकरता माननीय मुख्यमंत्री साहेब, मी तर असं म्हणेल, मला पक्षाची स्तुती करायची नाही, पण करारीपणा जर माझ्या जीवनात मला पाहायला मिळाला असेल तो एकनाथ महाराज शिंदेचा आहे. मलंगगड मच्छिंद्रनाथ भगवान की. एवढा करारीपणा जसा शिवाजी राजांमध्ये होता, जसा तानाजीमध्ये करारीपणा होता, बाजी फसलकर, वीर सावरकर, बाबू गेने, महात्मा गांधी, ज्योतिराव फुले काय असतील, आंबेडकर काय असतील, हा जो करारीपणा होता, हा करारीपणा आमच्या मुख्यमंत्री साहेबांमध्ये आहे. त्यांना आयुष्य द्यावं आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा प्रश्न निकाली काढावा. तुम्हाला जोग महाराजांचा आशीर्वाद आहे, मारुती महाराजांचा आशीर्वाद आहे, वारकरी शिक्षण संस्थेचा आशीर्वाद. तुम्हाला जर काय असेल, आमची वारकरी शिक्षण संस्थेतले हजारो विद्यार्थी ते तुमच्या पाठीमागे राहतील. तुम्ही म्हणाल ते कार्य करू शकतील. पण 2-3 खासदार साहेब इथे आलेले, माझा त्यांचा जरी पूर्वपरिचय नसला, पण आमची वारकरी शिक्षण संस्था काही कामाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे गेली होती. त्यांनी आम्हालाही होकार दिलेला आहे. त्याच्याही पेक्षा हे काम करणं अतिशय महत्वाचं आहे. मी असं म्हणणार नाही त्यांना तुरुंगात टाका आणि आम्हाला वरती गळा, तसं नाही. त्यांचाही पाठिंबा, जसं माननीय भारताचे मुख्य आपले राष्ट्रपती काय, आणखी पंतप्रधान काय, यांनी केवढं मोठं गोड कार्य केलं. कधी न संपणारा प्रश्न, कोणाला न दुखवता
कोणाला काही एक न करता राम मंदिराची उभारणी केली. जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम. श्री मलंगड भगवान की, श्री मलंगड भगवान की, नवनाथ भगवान की. जय हो. तुम्हाला कल्पना असेल आपल्या ज्ञानोबाऱ्यांची परंपरा नवनाथांची आहे. तुम्ही सर्व अभ्यासू आहात. ज्ञानोबाऱ्यांची जर परंपरा पाहिली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा सगळ्यांचा अभंग पाहते. माऊलींची परंपरा सांभाळायची असेल, तुकाराम महाराजांची चैतन्य संप्रदायाची परंपरा सांगितली असेल, मी पुनश्च नेते मंडळीला विनंती करतो, तुम्ही ते काम करू शकता. मी म्हणणाने पुनश्च सांगतो, दुसऱ्यांना डावलू नका, पण यांच्याही समाजाचा रोग पहा. आणि आमचा कळकळीचा प्रश्न आहे, आमच्या जीवाभावाचा प्रश्न आहे, आमचे जे सगळे पारमार्थिक लोक असतील त्यांचा प्रश्न आहे. म्हणून खासदार साहेब, त्यांचे चिरंजीव आमचे दुसरे खासदार साहेब, पुन्हा नेते मंडळी असतील, त्यांना मी प्रार्थना करेल, जास्त तुमचा वेळ न घेता मला प्रल्हाद शास्त्रींनी तुम्हाला महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार झाले असतील, तुमच्या इथे येऊन गेले ते सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी. हे तुम्हाला माहिती नसेल, वारकरी शिक्षण संस्था निघून 105 वर्ष झालेले. तुम्ही काही एखाद्या सप्ताहाला आले असाल, शताब्दीला ज्यांनी संस्था स्थापन केली, जोग महाराजांच्या शताब्दीला रोज एवढे लोक जेवत होते. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढे लोक जेवायचे. सुंदर असे दिवसभर त्या सवंडपात कार्यक्रम झाले. महाराज देखील उपस्थित होते. सर्व मी आता जास्त लांबत नाही. धन्यवाद. वारंगे महाराजांचा सुद्धा खूप योगदान. त्यांचं नाव घ्यायचं राहून गेलेलं आहे. माझा थोडासा परिचय कमी आहे. वारंगे महाराज, मी तुम्हालाही प्रार्थना करतो, तुम्ही या नेत्यांना असं पुढे लोटा. हे तुम्ही करू शकता. मला तुमच्या कृतीहून दिसतंय, तुमच्या चेहऱ्याहून दिसतंय. यांना पूर्ण महाराष्ट्रातली काम आहे, नुसतं आपलं काम नाहीये. पूर्ण महाराष्ट्र त्यांना सांभाळायचं आहे, त्यांना पक्ष सांभाळायचं आहे. त्या सर्वांना मिळून फक्त तुम्ही असा सूचना करत राहा, हे आमचं काम कुठपर्यंत आलं, आमचं काम कुठपर्यंत आलं. मी तुम्हाला विचारत जाईल, वारंगे महाराज हे काम कुठपर्यंत आलंय, हे काम कुठपर्यंत आलंय. बाबा मला विचारतील, मी बाबांना सांगेन, आणि आम्ही दोघं सर्व समाज तुमच्या नेते मंडळीच्या पाठी आहे. हे तुम्हाला आश्वासन देतो. खासदार साहेब, तुम्हाला माहिती असेल, आमच्या संस्थेला मुलांना फी नाही, शिक्षकांना पगार नाही, मानधन सुद्धा नाही. 105 वर्षापासून संस्था चालू आहे. या वर्षी 450 तरुण मुलांनी प्रवेश घेतला होता. काही नापास झाले, आम्ही फक्त 250 मुलं घेतली. असं संस्थेचं कार्य आहे. एकाही मुलातून फी घेतली जाईल, एकाही मुलाला शिक्षकाला पगार नाही, आम्हाला मानधन देखील नाही. आम्ही कुठे प्रवास करतो, समाज आम्हाला सर्व सांभाळतो. आम्ही आजारी पडलो, आमचा समाज आम्हाला घेऊन जातो. त्या संस्थेचे आमच्यावर बाबा बोलले महान उपकार आहेत. पण पुनश्च माझी जास्त न लांबवता तुमच्याही चरणी प्रार्थना आहे, भांडण नका करा. समझोत्याने जे होईल त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. त्यात काही काही माझे मंडळी उपोषणाला बसतील, तेही मला मान्य नाही. माझ्या शब्दाला अशी एकनाथ महाराज शिंदे साहेब अशी कलाटणी देतील, ते सुद्धा शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे त्यांचं नाव आहे. पैठणचे शांतीब्रह्म होऊन गेले ना, तशा शांतीब्रह्माच्या मार्गातून आपले मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री आपलं कार्य करतील. म्हणून पुनश्च सर्वांना प्रार्थना. पण मात्र हे कार्यकर्त्यांना, माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, गोंधळ करू नका, भानगडी करू नका. संस्थेतले सगळे विद्यार्थी, आजी माझी पुन्हा कीर्तनकार हे तुमच्या पाठीमागे. पुनश्च सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. मला बोलवलं आणि माझा सत्कार केला नाही, संस्थेचा सत्कार केला, संस्थेच्या गुरुवाऱ्यांचा केला, संस्थेच्या अध्यक्षांचा केलाय. पुनश्च प्रार्थना करतो. एवढंच आपण म्हणूया, कोणा कारणे झाले निर्माण, कोणा कारणे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालोनी गोपाळा घालोनी मलंग घडला, प्रणाम असे
होना कारण हे झाले से निर्माण. सर्वांना सुबुद्धी द्यावी, या कार्याला वेग आणावा असे मी पुनश्च सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन वारकरी शिक्षण संस्थेत धन्यवाद नाना. रामकृष्ण हरी. धन्यवाद नाना, धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आमचे श्रीमान गोपाळजी लांडगे साहेब आलेले आहेत. त्यांना विनंती करतो, त्यांनी मंचावर यायचं आहे. खाली बसा, आमचे- खाली बसा. ऐका विनंती ऐका, आपल्याला, विनंती आहे, खाली बसा. नवनाथजी मडवी सर आणि DB म्हात्रे साहेब यांनी यायचं आहे. गोपाळ लांडगेंचं, सन्माननीय गोपाळजी लांडगे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. DB म्हात्रे साहेब आणि नवनाथजी मडवी सर, चला लवकर लवकर. जेवणाच्या मंडपात गर्दी होऊ शकते, जरा खाली बसा. आता 5 मिनिटांमध्ये आरती होऊन हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. बसा खाली. DCP सुधाकर पठारे साहेब, त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. DCP सुधाकर पठारे साहेब, सन्माननीय राजेशजी मोरे साहेब यांनी मंचावर यायचं आहे. सन्माननीय अभिजितजी दरेकर यांनी मंचावर यायचं आहे. सन्माननीय महेशभाई पाटील यांनी मंचावर यायचं आहे. कृपया आमचे गोपाळजी लांडगे साहेब कार्यक्रमाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आले. आमचे नवनाथ मडवी सर आणि वावंजाचे सरपंच आमचे DB म्हात्रे साहेब त्यांचा सन्मान करतील. ट्रॉफी घ्या लवकर, पटकन ट्रॉफी घ्या लवकर. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. DCP सुधाकर पठारे साहेब, त्यांनी मंचावर यायचं आहे. DCP सुधाकर पठारे साहेब आमचे विठ्ठलजी वावळ आणि संतोषभाऊ पाटील नारे त्यांचं स्वागत करतील. सगळ्यांनी खाली बसून घ्या. टाळकऱ्यांनी, कृपया टाळकऱ्यांनी सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. मंचावर कोणीही गोंधळ करू नका. सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. लवकर चालेल. अभिजितजी दरेकर साहेब, राजेशजी मोरे साहेब त्यांनी मंचावर यायचं आहे. कृपया. सन्माननीय आमचे श्रीकांतजी शिंदे साहेब कुठे असतील, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. या सप्ताहाला आपल्या त्यांनी जी मदत आतापर्यंत केलेली आहे, इकडे येता, इकडे येता, तिथे या ना, स्टेजवर चला ना, स्टेजवर चला. सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांना विनंती करतो, धन्यवाद आणि आभार परत त्यांना 2 शब्द या मंचावर बोलायचं आहे. मी त्यांना विनंती करतो. त्यांनी तो माईक द्या लवकर, माईक द्या ना. जगद्गुरु शंकराचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. जगद्गुरु शंकराचार्य या ठिकाणी उपस्थित. आशीर्वाद परत त्यांनी 2 शब्द बोलावं त्यांना विनंती करतो. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आज या ठिकाणी संत मंडळींचा मोठा स्वागत मिळालेला आहे. तसे अतिशय आनंद वाटला. हा जो कार्यक्रम आहे हा हाजी मलंग बलंग बलंग हा हाजी बलंग बलंग बला श्री बलंग आपण पाहतो आहोत. अयोध्येमध्ये राम मंदिर होण्यासाठी किती 500 वर्ष ते तेव्हा सुरू होता. अनेक लाखोटी माणसं जवान लोकांनी जीवन दिला. तोच प्रकारे इथे सुरू आहे असं मला तोही लवकर आपलं काम होऊन जाईल. मच्छिंद्र जे स्थान आहे ते लवकर मोकळं होईल आणि त्यासाठी जे प्रयत्न सुरू आहे ते लवकर काय त्याला सफलता मिळो. पांडुरंगांच्या कृपेने सर्वांचं कल्याण हो. हे जे धर्मकार्य आहे उत्तरोत्तर असंच वृद्धिंगत हो. आणखी सद्बुद्धी पाहतो हो अशी पांडुरंगाची भावना करून आम्ही त्यामध्ये येतो. हर नमः पार्वती पते हर हर महादेव. सियावर रामचंद्र भगवान की जय. धन्यवाद महाराज. आमचे मलंगडासाठी दिवस रात्र काम करणारे आमचे दिनेशजी देशमुख यांना विनंती करतो, त्यांनी मंचावर यायचं आहे. दिनेशजी देशमुख मलंगगडासाठी संपूर्ण जीवन त्यांनी वाहिलेलं आहे. मलंगगडासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहिलेलं आहे. त्यांना विनंती करतो 2 मिनटं. सन्माननीय आमचे DCP साहेब आलेले आहेत, सुधाकर पठारे साहेब यांचं स्वागत आमचे खासदार श्रीमान श्रीकांतजी शिंदे साहेब करतील. ट्रॉफी दे त्यांच्या हातामध्ये.
ट्रॉफी द्या. हार नाही, ट्रॉफी. धन्यवाद, धन्यवाद साहेब. त्यानंतर आमचे दिनेशजी देशमुख मंचावर यायचे आहे. खासदार आमचे सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांना मलंगगडाचं एक पुरस्कार वितरण म्हणून त्यांना एक ट्रॉफी देतो. हॅलो, माननीय खासदार साहेबांच्या बोलण्यानंतर कार्यक्रम संपणार आहे. आपण 7 दिवस एवढं प्रेम दिलेलं आहे. नरेशजी मस्के साहेब, नरेशजी मस्के साहेब कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यांना हे मलंगडाची ट्रॉफी म्हणून शिंदे साहेबांना विनंती करतो, त्यांचं स्वागत करायचं आहे. नरेशजी मस्के साहेब, धन्यवाद मस्के साहेब. खूप अविश्रांत परिश्रम त्यांनी केले त्याबद्दल. आता लगेचच माननीय सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांना विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शनपर आणि आभार मानायचे आहेत. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी. या ठिकाणी फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आज या कार्यक्रमाचं स्वागत उत्सुक हे पद जे आहे आणि ही संधी ज्यांनी मला दिले असे शास्त्री महाराज आणि वारिंगे महाराज, या दोघांचंही मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मला वाटतं गेल्या आठवडाभर या परिसरामध्ये जो परिसर आपल्या मलंगडाच्या पायथ्याशी आहे, बाबा मच्छिंद्रनाथांच्या पावन स्पर्शाने पावन झालेला हा पूर्ण परिसर आहे. आणि या परिसरामध्ये पहिल्या दिवसापासून ते आजच्या काल्याच्या दिवसापर्यंत जणू पंढरी या ठिकाणी अवतरली असा भास जो आहे, मला माझ्या बरोबर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी होत असेल. कारण की पहिल्या दिवसापासून तो उत्साह सुरू झाला. पहिल्या दिवशी या ठिकाणी रिंगणाचा जो कार्यक्रम झाला, मी तर माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिला नव्हता आणि अनेक लोकांनी या ठिकाणी पाहिला नसेल. त्याची अनुभूती जो आहे त्या आपल्याला या ठिकाणी आली. त्या ठिकाणी रिंगणामध्ये जे आहे हे भगवा पताका जो आहे खांद्यावर घेऊन धावण्याचा देखील बहुमान जो आहे तो या ठिकाणी मला मिळाला. खरंच मला वाटतं खूप गेल्या जन्मी आणि माझ्या आजोबांनी आईवडिलांनी खूप पुण्य केलं असेल की आज हा दिवस जो आहे, आज माझ्या नशिबी जो आहे तो या ठिकाणी आला. आणि मला खूप हा आठवडाभर एका वेगळ्या भावनेने या ठिकाणी दररोज संध्याकाळी यायचं, या सगळ्यांबरोबर या ठिकाणी कीर्तनामध्ये भजनामध्ये सहभागी व्हायचं, आपल्या सगळ्यांना ऐकायचं. वेगवेगळे कीर्तनकार या ठिकाणी आले. महाराज, अगोदर आम्ही पुढारी आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, कीर्तनामध्ये जात असतो, पण त्या ठिकाणी वेळेचा अभाव असतो. 7 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं बसतो, आम्ही फॉर्मॅलिटी करतो, बाबा तिकडे जायला पाहिजे, गेलं पाहिजे. पण ह्या ठिकाणी गेले 6-7 दिवस ती जी अनुभूती होती इकडे आल्यानंतर, मला वाटतं ते कशातूनच जे आहे ते आपल्याला मिळू शकत नाही. जे आपल्याला श्रवण केल्यानंतर जे आहे त्या या ठिकाणी उपस्थित राहून 2-2.5 तास पूर्ण आयुष्यामधलं सगळं काही बाजूला ठेवून जे आहे हे या ठिकाणी फक्त बसून जे आहे
एक चित्ताने जे आहे ते या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ऐकण्याचा आणि मला वाटतं त्यातून जीवनामध्ये पुढे प्रवास करण्याचा एक वेगळा बोध जो आहे तो या ठिकाणी मला मिळाला. मी खरंच या ठिकाणी वारिंगे महाराज, शास्त्री महाराज खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण जर ही संधी उपलब्ध करून दिली नसती तर मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी रिकामं जे आहे ते या ठिकाणी राहिलं असतं. आज खरंच एक स्वतःला एक या ठिकाणी मी रोज शिर्डी, कधी अयोध्या, कधी काल कोल्हापूरला होतो, परवा नाशिकला होतो, पण संध्याकाळी जे आहे ते इथे येण्याची ओढ जी लागायची कशाही परिस्थितीमध्ये जे आहे ते या ठिकाणी यायचं आणि या ठिकाणी कीर्तनामध्ये सहभागी व्हायचं. मला वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळी आणि दिव्य अनुभूती जी आहे ती कोणाला होऊ शकत नाही. हे मी डॉक्टर आहे तरी पण या ठिकाणी बोलू शकतो की मला वाटतं या सगळ्या गोष्टींच्या परे जो आहे हा परमात्मा आहे आणि हा मला वाटतं हे आपण जे अनुभवतो या ठिकाणी. मी ऐकतोय की 2 दिवस 3 दिवस सगळे जे आहेत या ठिकाणी महाराज की माझं नाव घेतायत की असं केलं, अमुक केलं, तमुक केलं, एवढा मोठा मंडप उभा केला. मी हे करणारा कोणी नाही. मला वाटतं या ठिकाणी आपण सगळ्यांनी जो या ठिकाणी सहभाग नोंदवला, मला वाटतं आपण ही जी भूमी आहे ही भूमी जी आहे ती या ठिकाणी पावन केलेली आहे आणि मला वाटतं हा जो सोहळा आहे हा न भूतो न भविष्य असे अनेक दिवस जो आहे तो या ठिकाणी आठवणीत राहणारा जो आहे तो या ठिकाणी आपला हा सोहळा पार पडलेला आहे. मला वाटतं आजपासून आपण घरी गेल्यानंतर आपल्याला एक रिकामापणा जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच या ठिकाणी जाणवणार की आपण जेव्हा कीर्तनाला, भजनाला संध्याकाळी या ठिकाणी येत होतो हजारो लाखोंच्या संख्येमध्ये, तर मला वाटतं आजपासून घरी गेल्यानंतर काहीतरी चुकलंय बाबा अशी अनुभूती जी आहे ती मला वाटतं पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला या ठिकाणी होत राहणार आहे. शास्त्री महाराज पुढच्या वर्षी पण करायचं ना? यावर्षी शास्त्री महाराज, वारिंगे महाराज आले होते शिंदे साहेबांना जे आहे ते त्या ठिकाणी निमंत्रण देण्यासाठी. तर त्या ठिकाणी निमंत्रण देत असताना महाराजांनी सांगितलं असा कार्यक्रम आहे, आपल्याला जो रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा जो मान आहे तो या ठिकाणी आपल्याला आपल्या भूमीमध्ये जो आहे तो ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे. तर मी बोललो करा, त्याचा पुढाकार त्याच्यामध्ये जे काय लागेल ते माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत हे त्या ठिकाणी पूर्णपणे सहकार्य त्या ठिकाणी करतील. जेव्हा सुरुवात झाली मलाही वाटलं नव्हतं महाराज की एवढं मोठं भव्य दिव्य जे आहे ते स्वरूप जे आहे ते ह्या सोहळ्याला, या सप्त्याला जे ते या ठिकाणी येईल. पण खरंच त्याच्यामध्ये सहभाग करून तुम्ही घेतला दोघांनी. दोघांचे उपकार जे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय पहिल्या दिवशी या ठिकाणी आले, तेही 3 किलोमीटर या ठिकाणी मला वाटतं महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री असेल जो दिंडीमध्ये 3 किलोमीटर त्या ठिकाणी पायी जे आहे हे चालत त्या ठिकाणी गेला. आणि पहिल्या दिवसापासून जी अनुभूती आली महाराज, मी काल कोल्हापूरला होतो, परवा पालघरला होतो. त्या पालघरमध्ये म्हणजे संध्याकाळी पालघरवरून जर निघालो तर 4 तास लागतील इकडे यायला. तर हेलिकॉप्टर सुटता सुटता राहिलं नसतं, म्हणजे सुटलं असतं तर मग इकडे येणं राहिलं असतं. म्हणजे काहीतरी काही शक्ती आहे या प्रबोधनामध्ये. हे शब्दामध्ये मी या ठिकाणी विश्लेषण त्याचं करू शकत नाही की एवढी प्रचिती जी आहे ती मला वाटतं या ठिकाणी काहीतरी नवीन आणि जीवनाला एक वेगळा आकार देणारी शक्ती जी आहे ती मला वाटतं या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि आपण या सगळ्यामध्ये सहभागी होऊन हा पूर्ण परिसर जो आहे, हा पूर्ण परिसरामध्ये जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये हा परिसरच आता मला वाटतं अनेक वर्ष हा सोहळा जो आहे तो असाच या परिसरामध्ये होत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी मी करतो. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. बोलायचं खूप होतं मला, पण आता माझ्याकडे शब्द सुचत नाहीये काय बोलायचं. पण जे काही या ठिकाणी मिळालं ते खूप काही या ठिकाणी मिळालं. मी या ठिकाणी खास करून आपले कीर्तनकार परमपूज्य भास्करगिरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, परमपूज्य शंकराचार्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, वारिंगे महाराज, शास्त्री महाराज, गणपत देशकर जे अध्यक्ष आहेत या ठिकाणी, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना ज्यांनी आपल्या तालावरती ठेका धरायला आणि त्याचबरोबर आपल्या तालावरती जे आहे
हे एक वेगळ्या प्रकारे मृदुंग या ठिकाणी वाजवलं असे मधुकर धोंगडे महाराज आणि विकास वेलुकरजी यांचंही मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो की आपल्यामुळे या हजारो लोकांना जे आहे की वेगळी अनुभूती या ठिकाणी मिळाली. त्याचबरोबर गायक नारायण गुरुजी खिल्लारे असतील, प्रल्हाद गुरुजी खिल्लारे असतील, दशरथ केने कोंढरे असतील, या सगळ्यांचंही मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी नाव घेतो. कारण की असा सोहळा कीर्तन होत असतात, पण त्या कीर्तनाच्या बरोबर जे आहे हे सगळे मंडळी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पूर्ण दिवस या ठिकाणी थांबून ठेवण्याचं काम श्रवण आणि या सगळ्या गोष्टी यांनी केल्या. आणि पहिल्याच दिवशी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे मलंगडाबद्दल जे आहे जी भावना आहे ती पहिल्या दिवसामध्ये जे आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी बोलून दाखवली. त्याच्यावरती काम देखील या ठिकाणी सुरू आहे. आणि आपल्याला जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मनामधली जी सगळी इच्छा आहे, आकांक्षा आहे, ती इच्छा या ठिकाणी पूर्ण होईल. कारण की या ठिकाणी मी एक खात्रीलायक सांगू शकतो, आपल्याला मी उदाहरण देऊ इच्छितो की अफजल खानाचा कोतळा जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये 2 वेळा निघाला. एक छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि दुसऱ्यांदा जेव्हा प्रतापगडावरचं जे अतिक्रमण होतं ते या सरकारने जेव्हा काढलं तेव्हा दुसऱ्यांदा जे आहे हे या ठिकाणी त्या अफजल खानाचा कोतळा जो आहे तो त्या ठिकाणी आपण काढला होता. तर मला वाटतं हे जे काम जे आहे हे धर्माचं काम आहे, धर्माला पुढे घेऊन जाण्याचं आपण काम करतोय. मला वाटतं आपल्या माध्यमाने येणारी पिढी जी आहे ती या ठिकाणी जी आहे ते आपला धर्म, आपली संस्कृती जी आहे ही चळवळ जी आहे नक्कीच पुढे घेऊन जाऊन जी आहे आपल्या या देशामध्ये जे आहे ते आज घडतंय. आज राम मंदिर या ठिकाणी उभं राहतंय. आपण कोणीच विचार केला नव्हता की राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहील, पण आज राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये या मलंगडाला मुक्ती देखील या ठिकाणी जी आहे ती आपले मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी देतील असं आश्वासन या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी श्री मलंग महर्षी पुरस्कार जो आहे ज्यांनी हा पूर्ण सोहळा जो आहे हा पूर्ण सोहळा आपल्या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम केलं असे प्रल्हाद शास्त्री महाराज यांना आपण देणार आहोत. त्याचबरोबर शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज पुरस्कार जो आहे आपले विश्वनाथ वारिंगे महाराज, की बाबा या दोघांचं जे योगदान आहे ते योगदान जे आहे ते आपण कधीही विसरता कामा नये. महाराज एवढं मोठं काम आपण या ठिकाणी करून ठेवलेलं आहे ते आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. आणि मला वाटतं महाराज बाबा या ना खाली वरती या. आदरणीय श्री आचार्यजी आणि रामानुजाचार्य महाराजांना विनंती करतो की आपण बारणे साहेब आपला पुरस्कार संत पुरस्कार आहे आणि हा संत पुरस्कार या सर्व रायगड, ठाणे आणि महाराष्ट्रातून आपल्याला देण्यात येत आहे, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. आदरणीय खासदार साहेब आणि संत यांच्या शुभ हस्ते आचार्य शास्त्रीजी महाराज आणि रामायणाचार्य वारिंगे महाराज मच्छिंद्रनाथ भगवान की पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. तसेच शांतीब्रह्म एकनाथ महाराज पुरस्कार रामायणाचार्य वारिंगेजी महाराज यांना देत आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय खासदार साहेब आणि संत यांच्या शुभ हस्ते वानगे महाराज यांचा सन्मान होत आहे. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.
जय जय श्रीराम. एकटेचा नव्हे हा खेळ आणि म्हणून मेळ जमविला. या दोन्ही महाराजांनी हा पूर्ण महाराष्ट्र इथे जमवलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने हा आज कार्य पूर्णत्वाला गेलेला आहे. म्हणून इथे ज्या ज्या सर्व भाविकांनी इथे सहकार्य केलं सर्वांचं आदरपूर्ण शब्दपुष्पाने सन्मान करतो. रामकृष्ण साहेब. या ठिकाणी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण पाटील, प्रकाशजी पाटील, वैभवजी भोईर, चैनू जाधव, हिरामन पितळे, विलासजी पाटील, समीर भंडारी, नवनाथजी मडवी, राजेंद्रजी वारे, राजेशजी मोरे, महेशजी गायकवाड, रणजितजी म्हात्रे, योगेश मडवी, तसेच समस्त श्री बैठक परिवार असेल, स्वाध्याय परिवार असेल, सत्संग परिवार असेल आणि या सगळ्या पंचकृषीतील ज्या ज्या गावांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. बसा, अजून आरती झालेली नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलेले कुरे वेळे पुढे करा क्षमा पराध महाराज नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज युगे 28 सर्वरे उमा मामा करुमाये जय शोभा पुंडलिकाच्या भेटी प्रभ्रमालिका निवारे प्रेमा उदारी जागा. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ भावी निवगा. जय देव जय तुळशी मागा कस्तुरी कासे पीतांबर कस्तूर ललाटी देवा सुरवरी ज्योती भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभराईचा वल्लभ भावी जीवलका. जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त गणेती चंद्रभागे माझे स्नान जय करती. दर्शन हेळा मात्र तय होय मुक्ते केशवाचे नामदेव भाव्यो वाळती. जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभराईच्या वल्लभ भावी जीवलगा. जय देव जय आरती राजा कैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेला राजा लोपले ज्ञान जगी तने कोण अवतार पांडुरंग ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेला माझा आरती ज्ञान राजा. प्रकट गुह्य बोले ब्रह्माची गेले राम जनार्दनी पायी मस्तक ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनवेधला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा राघवे सागरात भाषण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा तुका तुळणे तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणे मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा
दाखविला महारती तुकारामा जय देव जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव जय प्रपंच असता परमार्थ साधिले तरी कमळ देशे ऐक राहिले भक्ती ज्ञान वैराग्य सोया करिले मुमुक्ष साधकासी प्रबोध केले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव जय रामकृष्ण गुरु आज्ञा प्रपंच करिले वैभवी शासनी मरणाचाधी करोडे ग्रामे वास्तव्य केले धर्मारी लावून जग बुडविले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव जय फाल्गुन शुद्ध षष्ठीचे निर्याण केले हरिपाठी समय रंगाले सायुज्य मुक्ती पावले कृतकृत्य झाले दैव श्री गुरु चरण पावले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव जय रांगण वंदन प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे वाळे नमने रघुमाय ढोबा रघुमाय महाराज बोलतात मागणे प्रति आहे दूषित करी पाहे पांडुरंगा या संताची द्वेषमध्ये अनेक तुझे काही न मागे तुझा तुका म्हणे आता उदार तू होई बदलली पायी संताची या कोणी उठायचं नाही फक्त 2 मिनिटं ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत साहेबांचं देखील आज आगमन झाले जोरदार टाळेने त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे साहेबांना उशिरा का होईना पण या ठिकाणी साहेब आपण आलात आम्हाला सर्वांना भेट देण्यासाठी या सप्ताहाला शुभेच्छा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद पहिली गोष्ट ऐका हा सप्ताह करीत असताना शास्त्री महाराजांनी आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर उदार अंतकरणाने आपण सर्वांनी क्षमा करायच्या आहेत आमच्या समितीकडून काही चुकलं असेल तरी तो राग आपण कोणीही पोटात न धरता हा सप्ताह माझा होता या भावनेने आपण सर्वांनी याच्यामध्ये पुनश्च सहभागी व्हायचे पुढच्या वर्षी आणि सर्वात महत्वाची महाराष्ट्रातून आलेल्या तमाम सर्व महाराष्ट्रातून आलेल्या तमाम समस्त भाविकांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो रामदास बाबांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यायचे या पुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज हे पहा इथे एक अभय दीपक गोमो वाघमारे वय 8 वर्ष हा द्वारली गावचा आहे कुठे हरवले जरा आपल्या लक्षात आला 2 मिनिटं थांबा आपण 7 दिवस इतका चांगल्या प्रकारे शिष्टाचार पाळलेला आहे 2 मिनिटं सर्वांनी थांबायचे माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहेत आपल्या भागातील वारकरी संप्रदायाचे एक महर्षी आपल्या सर्वांचं जे अधिष्ठान वामन बाबांचे ज्येष्ठ शिष्य रामदास बाबा या ठिकाणी आलेले आहेत हरिभक्त त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत बाबांचा सन्मान होतो या ठिकाणी या सप्त्याचे कार्याध्यक्ष सावराम बाबा यांचे नातू चैतन्यजी महाराज इथे आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यायचंय हरिभक्तपरायण पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुका सद्गुरु वामन बाबा महाराज की जय श्री संत सद्गुरु सावळाराम बाबा महाराज यांचे नातू हरिभक्तपरायण चैतन्यजी महाराज एक इथे आलेले त्या कार्याचे एक गोष्ट कार्याध्यक्ष फक्त बोलायची राहिली आहे एकदा चेतन महाराज इकडे या इकडे चेतन आपण ह्या
पंचकृषीमध्ये, हा पंचकृषी जो सावळाराम महाराज, त्याचबरोबर वामनबाबा महाराज आणि आप्पा माऊली यांच्यामुळे इतका मोठा समुदाय जो आहे तो या ठिकाणी सत्कर्माच्या मार्गी लागला. ही पावन झालेली भूमी जी आहे, या भूमीवरती जे आहे आपण हरिभक्त पारायण सद्गुरू संत सावळाराम महाराज मोठं स्मारक जे आहे ते कल्याणला त्या ठिकाणी करतोय. ही या सगळ्या मंडळींची जी आहे या ठिकाणी मागणी होती आणि चेतन महाराजांना मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहायला सांगितलं की या ठिकाणी संत सावळाराम महाराजांचं स्मारक ज्या दिवशी या ठिकाणी होईल तेव्हा प्रत्येक मनुष्य जो कल्याणामध्ये येईल तो संत सावळाराम महाराजांच्या स्मारकावरती माथा ठेवण्यासाठी त्या ठिकाणी जाईल. त्याच्यासाठी मंजुरी देखील जी आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. एवढंच आपल्याला सांगायचं होतं. उद्योग मंत्र्यांना मी विनंती करतो 2 शब्द. व्यासपीठावरील सर्व महनीय व्यक्ती, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय संसद रत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आमचे आप्पासाहेब नरेशजी मस्के आणि उपस्थित सर्व माननीय बंधू भगिनींनो, मी श्रीकांत शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण या सगळ्या संत महंतांचं दर्शन घेण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली त्याबद्दल खासदार साहेब मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला विनंती करतो की असाच एक कार्यक्रम या संत महंतांचा आपण कोकणामध्ये पुढाकार घेऊन करावा एवढी देखील कळकळीची विनंती करतो. आणि मला खात्री आहे की माझी मागणी खासदार साहेब डावलणार नाहीत, कारण आज इथे आल्यानंतर साक्षात विठू माऊलीचं दर्शन घेतल्याचा देखील भास झाला. आणि ही सगळी किमया जी आहे ही तुमची आहे, परंतु ही किमया जरी आपली असली तरी त्याला कुठेतरी एक माध्यम लागतं आणि ते खासदार साहेबांनी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मनापासून मी खासदार साहेबांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा मला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची जाहीर माफी मागतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी वर हात करा, करा वर हात करा, सर्वांनी वर हात. आपल्याकडून कळत न कळत काही चुका घडल्या असतील 3 वेळा आपण सर्वांनी आमच्या मागे म्हणायचंय. हरये नमः, हरे नमः, हरये नमः, हरे नमः, हरये नमः, हरे नमः. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री मलंग मत्स्येंद्रनाथ भगवान की जय. सद्गुरु अमन बाबा, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय. सद्गुरु आप्पा माऊली महाराज की जय. नमः पार्वते पते हर हर महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. रामकृष्ण. येत्या पौष पौर्णिमेला मलंगडावर पालखी सोहळा आहे. पौर्णिमेला मी सर्व भक्तांना विनंती करतो की आपण ज्या संख्येने 7 दिवस इथे उभा हाजीर लावलेले आहेत, सेवा केलेली आहे, अशी सेवा या ठिकाणी येत्या पौर्णिमेला खासदार साहेबांची या ठिकाणी आम्हाला सूचना आहे की हा सप्ताह प्रतिवर्षी याच तिथीला होईल असं आपण घोषित करा, असं या ठिकाणी खासदार साहेबांकडून सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद. येत्या पौष पौर्णिमेला मलंगडावर पालखी सोहळा आहे. पौर्णिमेला आपण सर्व भाविकांनी मलंगडावर जायचंय. त्याकरिता आपल्या हनुमान सेठ, हनुमान अनंत पावशे काकडवाल यांच्याकडे पत्र आलेलं आहे आणि सर्व व्यवस्था ते करणार आहेत. जे व्यवस्था करणार आहेत त्यांची नाव सुद्धा इथे आलेली आहेत. अंबो अनंत पावशे, हनुमान अनंत पावशे, नकुल पावशे आणि हनुमान पावशे आणि सर्व परिसर या सेवेमध्ये उपस्थित राहणार आहे. मी सर्वांच्यांनी प्रार्थना करतो की आपण मलंगडावर जायचंय. दुसरी सूचना अशी आहे,
हा आपले भजन प्रेमी आणि सर्वांचे गुरुवर्य आपले नारायण बुवा तुर्बे हे हरिभक्त झाले आहेत। सर्वांना मी विनंती करतो की त्यांचा टाळ्यांच्या गजराने त्यांना त्यांचं स्वागत आणि आभार त्यांचं मानायचंय। पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय। दुसरी सूचना अशी आहे की येत्या हॅलो, सगळ्यांनी एकच आवाज द्यायचे, घर घर का नारा है महाराष्ट्र का राजा हमारा है। घर घर का नारा है महाराष्ट्र का राजा हमारा है। घर घर का नारा है श्रीकांतजी शिंदे खासदार हमारे है। धन्यवाद। येत्या 18 तारखेला महाराष्ट्र वकार मंडळ धोगड्यापाडा येथे निवृत्ती महाराज देशमुख यांचं 5 ते 7 कीर्तन होणार आहे। सर्व भाविकांनी नोंद घ्यायचे। दुसरी सूचना अशी आहे की श्री सद्गुरू श्री संत सावळराम बाबा यांचं पुण्यस्मरण सोहळा 24-25 फेब्रुवारीला आहे। त्या सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या या दोन्ही जिल्ह्यातून वामनोबा रथयात्रा निघणार आहे। मी सर्व भाविकांना विनंती करतो की या रथयात्रेमध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे। त्र्यंबकेश्वरची पायदिंडी सोहळा येत्या 29 तारखेला त्र्यंबकेश्वरचा पायदिंडी सोहळा येत्या 29 तारखेला अंबरनाथ शिव मंदिर अंबरनाथ आणि सद्गुरू वामनोबा हनुमान मंदिर सिद्धिकरोले इथून प्रस्थान होणार आहे। ज्या भाविकांना या दिंडीमध्ये सहभाग घ्यायचा आहे वारंगे महाराज आणि माझे संपर्क साधायचा आहे। दुसरा सोहळा मुलगा हरवलेला आहे, अभय वाघमारे हरवलेला आहे, त्याला स्टेजवर घेऊन या। कोणाला सापडले असेल तर स्टेज हा मुलगा इथे आलेला आहे, घाबरू नको। मुलगा आलेला अभय वाघमारे माझ्या जवळ आहे, इथं स्टेज जवळ या। हा पोरगा इथे आहे, हे बघा बोले मी आहे मग अभय वाघमारे माझ्या जवळ आहे। आई वडील आहेत का? मी त्याच्या आई वडिलांना विनंती करतो आपण गेट समोर आहात, स्टेजवर या। आपल्या या पर्व कालामध्ये 2024च्या पर्व कालामध्ये दुसरा एक सप्ताह आहे, तो 2 जानेवारी तो 12 जानेवारी या कालावधीमध्ये खारघर सेंट्रल पार्क इथे हा सप्ताह होणार आहे। सर्व भाविकांना विनंती करतो आपण या सप्त्यामध्ये हजर राहिलात, भक्तीचा वैराग्याचा ज्ञान प्राप्त करून घेतलं तसं त्याही सप्त्यामध्ये आपण जाऊन भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त करून घ्यावं अशी सर्वांची प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। स्टेजवर कोणी येण्याचा प्रयत्न करू नका, खूप गर्दी वाढलेली आहे। सन्माननीय खासदार साहेब इथे आहेत, बाकी लोकांनी सगळे खाली चला। हॅलो, इथे ओम भगवत मुलगा आहे 6 वर्षाचा, 6 वर्षाचा मुलगा स्टेजवर आलेला आहे। त्याच्या आई वडिलांना विनंती करतो की आपण स्टेजवर या। ओम भगत इथे पोरगा आलेला आहे। इथे वाघमारेचे पप्पा आले का? ठीक आहे। एक मृदुंग कुठं आहे स्टेजवर आणून द्या। आणि आपण टाल पंचक्रोशीतून जमा केलेले आहेत, टालांची व्यवस्था आपण व्यवस्थित लावायची, नंतर महाप्रसाद घ्यायचा आहे। टालांची व्यवस्था टाळ व्यवस्थित करून घ्या। प्रत्येक ग्रामस्थांचे टाळ आपण आणलेले आहेत, ते टाळ त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत। ज्यांच्याकडे देणगीचे बुक आहे नोटबुक ते इकडे घेऊन या। आपण बोला ना। हे पा या नाम यज्ञकरिता पद्धतीने मी पहिल्यांदा जी माझ्याकडे यादी आलेली आहे ती रायगडची यादी आलेली आहे आणि त्यांची मी पहिल्यांदा नाव वाचतो, नंतर ठाण्याची, नंतर पूर्ण महाराष्ट्राची यादी वाचली जाईल। सन्माननीय आपल्या वामच्या गावचे सरपंच डीबी मात्र सरपंच साहेब यांनी 2 लाख रुपये दिले आहेत, त्यांचा शतेशा ऋणी आणि आभारी आहे। जे मात्र साहेब नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष पनवेल यांनी 1 लाख रुपये दिले आहेत। हरीजी केनी नगरसेवक यांनी 1 लाख रुपये दिलेत। एकनाथ शेठ देशेकर यांच्याकडे 1 लाख रुपये आले आहेत। संतोष पाटील नारेन यांच्याकडे 1 लाख रुपये आले आहेत।
नितीन बालकृष्ण पाटील यांच्याकडे 51,000 रुपये आले आहेत घोट. नवनाथ कालू पाटील घोट यांच्याकडे 50,000 आले आहेत. वैभव मारुती पाटील घोट यांच्याकडे 51,000 रुपये आले आहेत. बाळाराम बुराजी पाटील यांच्याकडनं 50,000 रुपये आले आहेत. परशुर पॅराशियर काय ग्रुप आणि यांच्याकडे 51,000 रुपये आले आहेत. हरिदास गजानन पाटील यांच्याकडनं 21,000 रुपये आले आहेत. लक्ष्मण वामन धुमाल यांच्याकडनं 21,000 आले आहेत. हे सर्व घोटचे दानशूर दाते आहेत. निलेश भाई प्रधान यांच्याकडे 21,000 रुपये आले आहेत. काशीनाथ पाटील वलप यांच्याकडे 21,000 रुपये आले आहेत. शैलेश माली सरपंच यांच्याकडनं 11,000 रुपये आले आहेत. विष्णू जोशी नगरसेवक यांच्याकडनं 11,000 रुपये आले आहेत. पडगे कृष्णा शेठ पाटील पडगे यांच्याकडे 10,000 रुपये आले आहेत. संतोष गोंदली घोट यांच्याकडे 5,555 रुपये आले आहेत. निलेश विठ्ठल पाटील यांच्याकडे 5,000 रुपये आले आहेत. शशिकांत जनार्दन पाटील यांच्याकडे 5,000 रुपये आले आहेत. ग्रामस्थ मंडळ घोट देणगी 36,900. ग्रामस्थ मंडळ नितलस देणगी 36,200. रामशेठ पाटील सरपंच घोट तोंडरे 3 टन तांदूळ. ग्रामस्थ मंडळ घोट 40 बॅग तांदूळ आणि 9 डबे तेल 10 बॅग चरडाल हे देणगी रायगड आणि पनवेल परिसरातून आलेली आहे. आता आपला उसाटणा परिसर आणि ठाणे जिल्हा आणि अंबरनाथ तालुका यांची देणगी यांची नावं अजून आलेली नाही आहेत. त्यांची देणगी आपण पुकारणार आहोत. बबन महाराज ब्राह्मण कवले यांचा मोबाईल हरवला आहे. कोणाचा मोबाईल हरवला आहे? बबन महाराज ब्राह्मण कवले त्यांच्याकडे आहे. त्यांची आपण संपर्क साधायचा ते स्टेजवर आहेत. हे पहा आजची जी सेवा आहे, आजची सेवा आहे पाणी वाटप असेल,